निर्जला एकादशी. धर्मराज युधिष्ठिराने विचारले, जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवतीनंदन श्री व्यासमुनी करतील. कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेदांगाचे निष्णात विद्वान आहेत. महर्षी वेदव्यास म्हणाले, दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये, द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी. मग नित्य पूजापाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन, प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेल्या सुतकातही एकादशीला निराहार राहावे. भीमसेन म्हणाले, परमबुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल व सहदेव हे एकादशीला कधी भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी तेच सांगतात. भीमसेन, तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस, परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले, जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नकोस. महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही. मग उपवास करून अगदी निराहार तर मी कसा बरे राहू शकेन? माझ्या पोटात वृक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरात केवळ एकच उपवास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन. महर्षी व्यास म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत असो, शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूड भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनाही कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्ये पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषांनी ब्राह्मणांना भोजन करवून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्य फळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते. यात यत्किंचितही शंख नाही. शंख, चक्र, गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापातून मुक्त होतो. एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विकराळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंडपाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे, हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे, पाणी न पिणे या नियमाचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यवधी सुवर्ण मुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते. मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते. हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिव्रत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे
आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते. जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरी सर्व पातकातून मुक्त होतात. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री-पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे ते ऐका. या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्रीविष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टान्नाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यानंतर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठात पोचवले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावे. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो. चतुर्दशीयुक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले, सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा. देव देव ऋषिकेश संसारानवतारक उदकुंभ प्रदानेन नय मां परमां गतिम. भवसागरातून तारणारे हे देवादिदेव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परम गती द्यावी, असा या मंत्राचा अर्थ आहे. भीमसेन, निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्रीविष्णूंच्या सान्निध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनने हे शुभ एकादशी व्रत सुरू केले. तेव्हापासून ही पांडव एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे.